अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण आपल्या घरात लक्ष्मी सतत राहावी, लक्ष्मी माता जास्त काळ टिकावी यासाठी कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्या चुका आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत ते पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 चुकांबद्दल सांगणार आहे. ह्या जर चुका केल्या तर आपल्या घरातील लक्ष्मीचा वास कमी होतो, तसंच या चुकांमुळे आपण गरीब राहतो. ह्या चुकांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. आपल्या घरात पैसा तर खूप येतो, मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो. अनावश्यक आणि वाजपेय अशा वस्तूंवरती आपण खर्च करतो. अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूंमध्ये आपला पैसा खर्च होतो, परिणामी हातात पैसा राहत नाही. चला तर मग आपण जाणून घेऊयात ह्या 5 चुका कोणत्या आहेत. तर माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात, अशा 5 गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट ती म्हणजे आपण पैसा घेताना किंवा पैसे देताना नेहमी उजव्या हातानेच घ्यावेत किंवा द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच द्यायला सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच घ्यावेत. कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका. उजव्या हाताने केलेला व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात. उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणूनच धर्मशास्त्रांच्या मान्यतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत. तर ही होती पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरं तर पैसे नीट मोजता यावेत ह्यासाठी अशा प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून पैसे मोजू नयेत. तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो, त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्याऐवजी आपण पाण्याचा वापर करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत, महाभारत असेल, रामायण असेल इत्यादी, हे सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाने उलटताना आपण थुंकीचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते, तर असे करू नका. अनेक मार्ग आहेत पाने उलटण्याची, म्हणून आपण हे टाळावे. हे अशुभ मानले जाते. धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात 33 कोटी देवांना लावल्यासारखे झाले, म्हणून आपण हे कटाक्षाने टाळावे. चौथी गोष्ट, शक्यतो इतर कोणत्याही दिवशी नखे कापा, मात्र रविवारी आपल्याला नखे कापता येणार नाहीत. रविवारच्या दिवशी नखे कापायची नाहीत. ज्या घरात रविवारची हातापायाची नखे कापली जातात त्या घरात सदैव दरिद्रता वास करते. माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाही. बरेच जण नखे काढून झाल्यावर ती इकडे तिकडे फरशीवरतीच सांडतात, त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवापुढे ठेवावी. ज्या दिवशी ही रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही ह्यातील 1 रुपया आपण खर्च करू नका. दुसऱ्या दिवशी ह्या रकमेतील पैसे खर्च करू शकता, पण घरातील लक्ष्मी काही टिकत नाही. पैसे घरात टिकत नाही, परिणामी दरिद्रता वास करते. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. आपल्या यूट्यूब चॅनलवरती
तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.